नमस्कार मित्रांनो, टेक्नॉ या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण थकीत हप्ते कधी मिळणार आणि यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला मागील हप्ते मिळू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच आलेली आहे. लोकमत न्यूज पेपरने बातमी दिलेली आहे, थकीत हप्ते देण्याची मागणी. तर मित्रांनो, बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून आधारभूत आर्थिक मदतीस पात्र आहेत, परंतु मागील काही महिन्यापासून या योजनेच्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, तर त्यांना मागील 6 महिन्यापासूनचं अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे की मागील 5 ते 6 महिन्याचं अनुदान किंवा हप्ते थकलेले आहे, परंतु शासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत तर ते आता आर्थिक अडचणीत सापडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी आता आंदोलने करण्यास सुरुवात झालेली आहे आणि मागील हप्ते आम्हाला कधी मिळणार, तर या संदर्भातील मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तर मित्रांनो, आता पुढे बघूया आपण ही मागणी कोणी केलेली आहे. तर अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी ही मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी राजुराचे तहसीलदार डॉक्टर ओम प्रकाश गौड यांच्याकडे निवेदन दिलेले आहे. निराधाराचे मानधन जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. यावेळी नंदकिशोर वाडाई, विकास देवाळकर, तुकाराम मानुसमारे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर मित्रांनो, बघा या ठिकाणी आता चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यामध्ये की विविध सामाजिक संघटना, त्याचबरोबर जे काही काँग्रेसची कमिटी आहे, तर त्यांनी तहसीलदाराची भेट घेतली आणि नेमकं निराधार बांधवांचं मागील 5 ते 6 महिन्याचं जे काही अनुदान आहे तर ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा सुद्धा आता शासनाला दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची आंदोलनं आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण निराधार बांधवांचे मागील 5 ते 6 महिन्याचे पैसे बाकी आहे. त्यांना अजूनपर्यंत हे हप्ते मिळालेले नाही आणि त्यामुळे ते आर्थिक अडचणीमध्ये आहे. आता मित्रांनो, हे हप्ते किंवा हे पैसे आपल्याला कसे मिळू शकतात, तर ते बघूया आपण. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचं जे काही ऑफिस आहे तर त्या ऑफिसला जाऊन भेट द्यायची आहे. तिथे गेल्यानंतर सोबत आपलं आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर घेऊन जायचं आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारायचं आहे की माझे मागील 5 ते 6 महिन्याचे पैसे अजून जमा झालेले नाही. त्यामुळे ते सिस्टम मध्ये चेक करू शकतात, त्यांच्याकडे सगळा डेटा आपला आहे, त्यामुळे ते ऑनलाईन चेक करतील आणि मागील 5 ते 6 महिन्याचे पैसे खात्यात जमा न होण्याचं नेमकं कारण काय आहे तर त्या ठिकाणी ते दिसून येईल. आणि मित्रांनो, जी काही त्रुटी दाखवण्यात आलेली आहे तर ती त्रुटी आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ पूर्ण करावी लागेल, तरच आपल्याला ते कर्मचारी आपलं सगळी इन्फॉर्मेशन अपडेट करतील आणि आपल्या खात्यावर मागील 5 ते 6 महिन्याचे जे काही हप्ते आहेत ते जमा करण्यासंदर्भातील बीम्स प्रणालीकडे ते अपडेट करतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आलेली होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.